झी 24 तास, एक पाऊल पुढे. पुणेकरांनी सुद्धा कसाबच्या फाशीचं स्वागत केलंय. फायनली आता कसाबला फाशी झालेली आहे, कारण की गव्हर्नमेंटने एवढा करोडो खर्च त्यांच्यावर केला होता. तर हे न करता आज फायनली किती लोक वाट पाहतात की कसाबला फाशी केव्हा होणार. फायनली आता कसाबला फाशी झाली आहे. त्यासाठी अत्यंत आनंद झाला आहे. सगळे आपले भारतातले लोक खुश झाले की फायनल ज्यांनी एवढ्या लोकांचा आतंकी हमल्यामध्ये एवढ्या लोकांना कसाबला फाशी देण्यात आली, याचा पुणेकर म्हणून मला खूप आनंद झालेला आहे. कारण काय, बराच त्याच्या फाशीची आम्ही बरीच प्रतीक्षा करत होतो, पण वेळ आज ठरलेली होती. आज खऱ्या अर्थानं आम्हाला भारताला, आमच्या भारतीय नागरिकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असं आम्हाला जरूर वाटतंय. तर भारतीय असल्याचाही अभिमान आहे की आज आम्ही एका पाकिस्तानी दहशतवाद्याला आमच्या इथं जी फाशी दिलेली ती खरं सरकारनं दिलेली एक दिवाळीची गिफ्ट म्हणेन मी. त्याबरोबर आता प्रतीक्षा जी आहे ती अफजल गुरुची. अफजल गुरुला सुद्धा लवकरात लवकर फाशी द्यावी. या झी टीव्हीच्या माध्यमातून मी विनंती करतो सरकारला की त्यांना पण लवकरात लवकर अफजल गुरु सारख्या दहशतवाद्याला सुद्धा तुम्ही फाशी लवकर द्यावी. कसाबाला इतकं पोसून जो निर्णय वेळानं का विना घेतला तो आनंदाचा आहे. इथून पुढे कुठलीही घटना या हिंदुस्थानावर किंवा महाराष्ट्रावर जर होत असेल तर हे सहन केले जाणार नाही. इथून पुढे हे लक्षात घ्यावे. मुंबईवर हल्ला करणारा क्रूर कर्मा अफजल कसाब याला सरकारनं फाशी दिली ही खरोखर सरकारच्या अभिनंदनाची गोष्ट आहे. आज खऱ्या अर्थानं माननीय बाळासाहेबजी ठाकरे यांना ही श्रद्धांजली म्हणावी लागेल. आणि अशाप्रमाणे ह्या हिंदुस्थानवर हल्ला करणारा अतिरेकी तो कुठल्याही जाती धर्माचा असो, त्याला क्षमा याचना कोणत्याही पद्धतीची होता कामा नये. कसाबनं जो हल्ला केला त्यामध्ये अशोक कामटे, साळसकर यांच्यासारखे पोलीस शहीद झाले, तर खऱ्या अर्थाने आज त्यांना श्रद्धांजली ठरलेली आहे. माझं एकच विनंती आहे सरकारला की ज्या पद्धतीनं ओबामाने लादेनला पाकिस्तानात घुसून मारलं त्या पद्धतीनं आपलं सैन्य या अतिरेक्यांचे जे अड्डे पाकिस्तानात आहेत तिथे घुसून उद्ध्वस्त करावे. यामुळे कोणीही वाकड्या नजरेने या भारताकडे बघणार नाही. खऱ्या अर्थानं तुकाराम ओंबळे सारख्या शहीदांना आज खऱ्या अर्थानं श्रद्धांजली आहे. जसे आपले नेते सकाळी संजय राऊत साहेब म्हटले की आज खऱ्या अर्थानं बाळासाहेबांना श्रद्धांजली आहे. ही आज खरंच खऱ्या अर्थानं बाळासाहेबांना श्रद्धांजली आहे. आणि मला या सरकारला एकच विनंती करायची आहे, जसं इस्रायल अतिरेक्यांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतं तसं भारत कधी घेणार. उस आदमी ने 166 लोगों को मारा था मुंबई में, तो जिस आदमी ने इतने जन को मारा, देश को इतना बड़ा आघात पहुंचाया, उसको जल्दी से जल्दी फांसी देना चाहिए था. हालांकि लेट हो गया, लेकिन बहुत ही अच्छा डिसीजन था इंडियन कोर्ट का, और इससे लोगों का इंडियन जुडिशियल सिस्टम पे और भरोसा बढ़ेगा. बाकी भी और सारे टेररिस्ट हैं जिनका डिसीजन फास्ट ट्रैक होना चाहिए. आज खऱ्या अर्थाने त्या लोकांना त्यांच्या घरच्यांना न्याय मिळाला असं वाटतंय. आणि कसाबला झालेली फाशी पाहून जे दहशतवादी संघटना आहेत त्यांना भारताने सडेतोड उत्तर दिलं असं वाटतंय. मला तर हेच वाटतं आहे की जेही हे डिसिजन आहे ते चांगलंच होतं, फक्त हे स्टार्टिंगमध्येच द्यायला पाहिजे होतं. एवढे पैसे त्याच्यावर वेस्ट झाले, ते कोणा गरीबच्या कामी आले असते. आणि गव्हर्नमेंटनी हे विचार करायला पाहिजे होता. आणि नंतर पण आता जसं होईल काही जर झालं तर हाऊ टू अंडरस्टँड दॅट अँड हाऊ टू कॉन्कर इट हे वगैरे सगळं कळलं पाहिजे गव्हर्नमेंटला. ही गोष्ट फार आधी होऊन जायला पाहिजे होती, जेणेकरून सरकारी खर्च आणि जो काही टाईम गेला आहे त्याची आपल्याला म्हणजे ते वाचलं असतं. हे फार आधी होऊन जायला पाहिजे होतं. ही खूप आनंदाची बातमी आहे की कसाबला फाशी झालेली आहे, पण याच प्रकारे आता अफजल गुरुला पण फाशी देण्यात यावी, ज्यांनी संसदेवर हल्ला केला होता. म्हणजे आमची तरी अशी इच्छा आहे की सरकारने हा निर्णय घेतलाय तर यापुढे म्हणजे अफजल गुरुला पण फाशी देण्याचा निर्णय लवकरात लवकरच घ्यावा. कसाबला फाशी देणे भरपूर चांगली गोष्ट झाली आहे. भलेही ते थोडी लेट झालेली असली पण तरी पण त्याचा सिक्युरिटी करता आणि त्याचा प्रोटेक्शन करता जेवढा पैसा वापरण्यात आला गेलेला आहे तो देशाच्या गरीब जनतेसाठी वापरला गेला असता तर बरं झालं असतं. आपला भारत सरकार हा दहशतवादाला विरोध करत आहे असं ही खूप चांगली गोष्ट आहे. जी भारतामध्ये दहशतवाद वाढत आहे त्यासाठी मला असं वाटतं की सरकारने त्यासाठी कडक निर्णय घेऊन त्याचा विरोध करायला पाहिजे. न्यायव्यवस्था अजून फास्ट जर करून लवकरात लवकर असे डिसिजन आणि कठोरतेने जर डिसिजन घेतले तर भारतावर कुठल्या जर विरोधी देशाची जर दृष्टीनं जर असेल तिथे त्या प्रमाण कमी होईल, आतंकवादाचे प्रमाण कमी होईल. आणि जे लोक आपल्या देशातले प्रामाणिक लोक, ज्या फॉर एक्झाम्पल हेमंत करकरे सारखे लोक जे शहीद झाले त्या कार्यामध्ये, तर त्यांना ही खरी भावपूर्ण श्रद्धांजली होईल. सरकारच्या मार्फत जे
यांची राज्यभर जी चालू आहे वाईट व्यवस्था, वाईट संघटना, ती लवकरात लवकर सरकारने कव्हर करावी आणि जी निर्णय घेण्याची क्षमता आहे ती त्यांनी लवकरात लवकर फास्ट करावी, जेणेकरून जो अन्याय होतो आहे तो सहन न व्हावा. अशी अन्याय व्यवस्था जी सरकारने आपल्यावर घडामोडीवर आणून ठेवली आहे ती चुकीची आहे. जी भावना सरकार घेते आहे, जी एवढा पैसा जो खर्च करतो आहे तो चुकीचा आहे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.